काय झालं पण असं? अहो ते अचानक असे निघून का गेले? त्याच्यासारखे लोक असंच करतात. जेव्हा डोक्यावर जबाबदारी उचलायची वेळ येते तेव्हा निघून जातात. त्याचं म्हणणं आहे की तो तुझी जबाबदारी नाही उचलू शकत. नाही, पण त्यांनी तर सांगितलं होतं की... त्यानं जे सांगितलं त्या हवेतल्या गप्पा होत्या, तुला खुश करण्यासाठी. तो तुला न्यायला तयार नाही. ओ, त्यांनी असं सांगितलं? हो, सांगितलं. मला नाही तसं वाटत. नाही वाटत मला. नको वाटू दे. फूल युअरसेल्फ. तुला समर्पित कधी मी झालो असतो. तुला समर्पित कधी मी झालो असतो. जीवनासह कधी चालाया शिकलो असतो. तुला समर्पित कधी मी झालो असतो. जीवनासह कधी चालाया शिकलो असतो. तुला समर्पित. छकुली, छकुली, पूजा, फुगे आणले. छकुली, आठव सारखी दसते मला ती दिन राती. आठव सारखी दसते मला ती दिन राती. शांत होता कधी मी निवांतलो असतो. तव जगातुनी त्या दिवशी न आलो असतो. मीच माझ्या जीवनाचा चित्रकार असतो. तुला समर्पित कधी मी झालो असतो. जीवनासह कधी चालाया शिकलो असतो. तुला समर्पित. आलो असतो तुझ्या संगे मी शरणावरही. आलो असतो तुझ्या संगे मी शरणावरही. शवस्कंधावरी घेऊन माझे उठलो नसतो. मला पहाया कधी तू जरी आली असती. सोबती माझ्या मी एकटाच
बसलो असतो तुला समर्पित कधी मी झालो असतो जीवनासह कधी चालाया शिकलो असतो तुला समर्पित या आर्टिकलचं डिझाईन तयार आहे. अरे निखिल, आता फक्त ते पाठवायचंय. बाय एनी चान्स तुझ्या फोटो फाईल मध्ये जुने स्टार गायक आनंद सरींचा फोटो असेल का? का हो, आनंद सरीन यांच्या फोटोजची तुम्हाला काय जरूरत पडली? अरे जुन्या सिंगरच्या फोटोची जरूरत कधी पडते सांग? आत्ताच खबर मिळाली आहे की तो मरणार आहे म्हणून. वाचण्याचा काही चान्स नाहीये. केस ऑफ सुसाईड. एडिटर साहेबांनी सांगितलं की आपली स्टोरी रेडी ठेव म्हणून. पूजा पूजा, काय झालं? बेबी, तुझ्या बाबांना काहीतरी झालंय. निखिलला तुझ्याशी बोलायचंय. घे. हॅलो हॅलो, हॅलो पूजा. काय झालं निखिल? पूजा, विचारू शकतो इतक्या रात्रीची कुठे चालली आहेस तू? हॉस्पिटल. पण का? मी विचारलं कशासाठी पूजा? कारण की माझा बाप तिथे मरायला टेकला आहे. पूजा, पूजा, पूजा. आता कसे आहेत? अजूनही शुद्धीवर नाही आलेत. खूप रक्त गेलंय त्यांचं. इंटरनल हॅमरेज. मी थोडं रक्त दिलंय हो, आणि काही जणांनाही बोलवलंय सेम ब्लड ग्रुपच्या. बस. निखिल, जर तुटणाऱ्या ताऱ्याकडे इच्छा मागितली गेली तर ती पूर्ण होते का रे? हो, ऐकलंय तर खरं पूजा. का तू बघितलास का तुटणारा तारा? हो, येताना बघितला होता. माहितीये मी काय मागितलं? तू आपल्या वडिलांसाठी आयुष्य मागितलंस हो ना? हो. हिम्मत नको सोडू पूजा. He'll be all right. Come on. He'll be all right. तुम्ही अयशस्वी झालात आनंद सरीन. एकदा पुन्हा अयशस्वी. किती नशीब वाईट आहे ना तुमचं. तुम्ही जगण्यात सुद्धा अयशस्वी, शिवाय आता मरण्यात पण अयशस्वी झालात. आता काय करणार तुम्ही? एक गोष्ट सांगा, आत्महत्या करून तुम्ही कुणाला शिक्षा देत होतात? मला? माझ्या आजी आजोबांना? ह्या जगाला की स्वतःची स्वतःलाच? पूजा, हा? तुम्हाला माहितीये, तुमच्या मरण्याने ह्या अख्ख्या दुनियेत कोणाला काही फरक नाही पडत. हो, आणि पडेल का म्हणून? तुमचा कुणाला काही उपयोग आहे? नाही, कुणालाच नाही. एक गोष्ट सांगू मिस्टर आनंद सरीन, जर तुम्ही मेला असतात ना, तर एका माणसानेही तुमच्यासाठी अश्रू गाळले नसते. मी पण नसते. तुम्हाला खरोखरच मरायचंय का हो? खोट खोट बोलताय तुम्ही. तुमच्यात हिम्मत नाहीये. हिम्मत असेल तर जा तुम्ही. जा बघू. कंट्रोल युअरसेल्फ. जा उडी मारा. टेक इट इझी. लीव मी. आनंद सरीन, तुम्ही बघा स्वतःची खूप नाचक्की करून घेतलीये, आणि माझी पण. मी
तुमच्याकडे एक गोष्ट मागू द्याल मला? काय तुम्ही मला असा एक क्षण देऊ शकाल की मी अभिमानाने सांगेन की मी तुमची मुलगी आहे? एक असा क्षण ज्यात मला आनंद सरींची मुलगी म्हणवून घ्यायची लाज नाही वाटणार? कारण की हा अधिकार फक्त आई वडिलांचाच नाही की ते आपल्या मुलाबद्दल अभिमान करू शकतील. इट इज ऑल्सो राईट ऑफ अ चाइल्ड टू बी प्राऊड ऑफ हिज पेरेंट्स. काय तुम्ही मला असा एक क्षण देऊ शकता? काय असा एक सुख देऊ शकता? माहित नाही कसं, तरी पण मी प्रयत्न जरूर करेन पूजा. प्रॉमिस? प्रॉमिस. सर, हे ॲग्रीमेंट तुम्ही चेक करून घ्या. पूजा बाळा, इकडे ये. इकडे ये ना बाळा, घाबरू नकोस. मी तुझ्याशी भांडणार नाहीये. ये ये. तुझ्या बापाच्या बाबतीत बोलायचं आहे. मी ऐकलंय तू खंडाळ्याला जातेस. खरंय. किती दिवसांकरिता? काही तासांकरिता. तिथे एक नर्सिंग होम आहे जिथे माणसांची दारू सोडवली जाते. त्यात त्यांना ऍडमिट करायचंय बस. ह्या इलाजाचा खर्च कोण उचलतंय? मी काही पैसे वाचवलेत मॉडेलिंगचे. ह्यानं तो ठीक होईल नक्की? हो, मला पूर्ण विश्वास आहे. मला नाही वाटत पूजा, तो माणूस दारू सोडूच शकत नाही. अच्छा मोठी आई, मी येते जाऊन. नको जाऊ बेटी, नको जाऊ. तुला माहितीये किती उज्ज्वल भविष्य आहे तुझ्यासमोर. ऐक, तू लग्न करून अमेरिकेला जा निघून. ते टंडन कधीपासून थांबलेत ग, फक्त तुझ्यासाठी. बघ, ते अजून किती वाट पाहणार बेटा. त्यांना जा म्हणून सांग. मी आता लग्न नाही करणार. का म्हणून? बोल ना, का म्हणून? माझ्या बापाला पुन्हा उभं करणं, त्यांना समाजात त्यांचं स्थान मिळवून देणंच आता माझं उद्दिष्ट आहे. मला आणखी कशातच आता रस नाही. पूजा, बाळ, नको करूस असं सर्व काही. जर तू माझ्यावर खरं प्रेम करतेस पूजा, तर तू असं मुळीच नाही करणार. मोठी आई, जर तू माझ्यावर प्रेम करतेस तर मी जे करते ते मला करू दे, प्लीज. सर, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी काही बोलू? बोल. सर, पूजा बेबीला जे करायचं ते करू द्या. थोड्याच दिवसात ती स्वतःच समजून जाईल की आनंदसारख्या दारुड्याला सुधारणं तिच्या कॅपॅसिटीतलं नाहीये. आपल्याला काहीच करायची गरज नाहीये साहेब. आनंद स्वतःचा शत्रू स्वतःच आहे. आय कॅन टेल यू क्वाईट कॉन्फिडेंटली. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही की एक दिवस आनंद पूजाला स्वतःच्या विरोधात करेल नक्की. बाकी शिवाय मला जे काही करायचं आहे ते मी करेनच सर. हाय, काही गडबड आहे का? काय बोल ना. माझ्याकडे पैसे नाही आहेत. बँकवाले सांगतायत चेक उद्या पास होईल. तुझ्याकडे काही पैसे आहेत हो का? आहेत ना, पण ऑफिसला जावं लागेल. माझं चेकबुक ऑफिसमध्ये आहे पूजा. वेळ खूपच कमी, आपल्याला लवकर निघावं लागेल. माझी काय आवश्यकता आहे? माझ्या बॉसने पाहिलं तर मला निघू नाही देणार. चेकबुक तू घेऊन येशील, ओके?
आम्ही 4 वाजेपर्यंत परत येऊ. ठीक आहे. काय हो झालंय? काय नाही. बोला, काय प्रॉब्लेम आहे? मी आज तागायत पैशाचं महत्त्व कधी समजलोच नाही. तरी आज मला जाणीव झाली आहे की पैसा किती जरुरी आहे. मला नाही आवडत आहे तुझंही असं इथे तिथे पैसे मागत फिरणं. मला तिरस्कार वाटतोय माझ्या नाकर्तेपणाचा, स्वतःच्या लाचारीचा. काय झालं? मी आलोच जरा. महत्वाची गोष्ट विसरलोय. द्या इकडे. द्या इकडे. काय विसरलेलास? चुकून दारूची बाटली बाहेरच ठेवून आलो होतो. हाऊ स्टुपिड ऑफ मी. पैसे आहेत त्यांच्याकडे? नाही, जे होते मी काढून घेतले. मग ठीक आहे. हवी झाली तरी दारू खरेदी नाही करू शकणार. बिचारे, खूपच दुःखाची गोष्ट आहे पूजा. आपल्याला आपल्या मोठ्यांची देखभाल अशी लहान मुलांसारखी करावी लागते. हॅलो. किती कपटी माणूस आहेस तू. काय? हॅलो. शडप. अरे नालाय का, तुला लाज शरम काही आहे की नाही? तू आणखीन किती तळ्यात जाणार आहेस? आता तू आपल्या मुलीच्या बॉयफ्रेंडच्या जीवावर जगतोयस. तू तिचं लग्न नाही होऊ देणार, कारण तू तिच्या कमाईवर ऐश करू शकशील. ऐक, जर 24 तास संपायच्या आत तू हे शहर नाही सोडलास तर आम्ही पूजाला सांगून टाकू की तू तिच्या आईची काय हालत केली होतीस. साहेब, रिकामी बाटली आणि पैसे द्या ना. घरातले सगळे बाहेर गेलेत. साहेब, किचनमध्ये फ्रीजच्या वर बाटली आणि पैसे ठेवले असतील. बघतो मी. ठीक आहे. पैसे नाही हा? आहेत तिकडे. हो का? निखिल साहेब विसरले असतील. मी उद्या घेतो. हा? एक रम द्या प्लीज. बसा. कसा आहेस बादल? ठीक आहे. अरे साहेब, तुम्ही? सॉरी साहेब, मला 15 वर्षापूर्वी कोणीतरी म्हणालं की. जाऊ दे बादल, चांगलं झालं तुम्हाला ओळखलंच तर. अरे साहेब, तुम्हाला नाही ओळखणार का? साहेब, आज मी जे काही आहे तुमचीच मेहरबानी आहे साहेब. साहेब, तुम्ही मला पैसे दिले होते ना, त्यानेच मी हा बार सुरू केला साहेब. हो हो, पण आता एक ड्रिंक मोफत अरे देशील? एकच काय साहेब, जेवढी पाहिजे तेवढी प्याना साहेब. सगळा बार तुमचाच आहे साहेब. ए बदल, चुप. अरे किती बोलतोस तू यार. हा? ओ भाई साहब,
इतक्या मोठ्या गायकाचं गाणं चाललंय ना तर मग रॅम करा यार, बंद करा तुमचे कॉन्फरन्स. हाजी, अरे तोंडावर टाळ्या लावा यार. कोण आहे हा बादल? साहेब खूप पैसेवाला माणूस आहे. पहिल्यांदा चाट विकायचा साहेब. आजकाल तर बिल्डिंग्स आहेत त्याच्या स्वतःच्या. माहिती आहे इथे काय येतो ते? तुमची जुनी गाणी ऐकायला. तुमचा खूप मोठा फॅन आहे साहेब. अगदी दिवसभर तुमचीच गाणी ऐकत असतो. ओय ओय बदल, ओय एकदा बघ पुन्हा लाव रे ही रेकॉर्ड. परत लाव जरा. ओय बदल, एक पेगाण जरा इथे यार. छोटा नाही पटियाला. मी आलोच साहेब. नभ स्वप्नी माझ्या आर्दवी भवजीवनी. काय एवढ्या चांगल्या गाण्याचा सत्यानाश करताय, तेही साहेबांच्या समोर? ओय बद्दल बच्चे, तुला संगीताच्या बाबतीत काय कळतं रे? मी संगीताच्या बाबतीत झिरो आहे साहेब. साहेबांना तर उमगतं ना, त्यांना विचारा तुम्ही. त्यांना विचारू? ओय का विचारू मी? ओय तो कोण आहे, कोण मला सर्व सांगणार आहे? अरे तो काय आनंद सरीन आहे खरंय, का? ते आनंद सरीनच आहेत तुमच्या समोर आणि तुम्ही त्यांचंच गाणं गाताय, तेही या आवाजामध्ये. ओय पुत्र, कॉमेडी बंद कर यार, कॉमेडी बंद. ओय भाई साहब, ओय ओय बघा ना बघा, हा बदल तुम्हाला आनंद सरीन समजता वेडा. बादलचं खरं आहे, मीच आनंद सरीन आहे हो. आजी ओय भाई साहब, मी आनंद सरीन पाटू. मी आपला भगवंताला नाही ओळखणार काय? हॅलो जी, जोक ऑफ द मंथ. आनंद सरीनला मरून बघा 15 वर्ष होऊन गेली, तर मग आनंद सरीन इथं कसा काय? अच्छा ठीक आहे, नाही येत. तुम्ही तिकडे जाऊन बसा, चला. ओय ओय डोंट टच मी. ओय इडियट सन ऑफ ए गन. ओय ठीक आहे, पैज लावूया यार, पैज लावू. ओय जर हा बंदा आनंद सरीन आहे तर ते गाणं गाऊन दाखवू दे ना. ते आता चालू होतं ते. ओ जी ऐकवा तुम्ही, जे आता चालू होतं ते. नभी स्वप्न. अच्छा ठीक आहे, ठीक आहे. अच्छा ठीक आहे साहेब, गाऊनच दाखवा साहेब, माझ्यासाठी गाऊन दाखवा. याचं तोंड बंद करून टाका साहेब. हो, आणि ऐक, जर माझ्या साहेबांनी गाऊन दाखवलं तर पुन्हा या बारामध्ये यायचं नाही, समजलं? ओय गाऊन दाखवा साहेब. नाही बादल, हो, पण त्याने नाही गायला ना तर मला 1 महिना मोफत दारू पाजावी लागेल तुला. अच्छा ठीक आहे, गाऊन दाखवा चला साहेब. गाऊन माझ्यासाठी दाखव. गाऊन दाखवा. आपल्याला काय 1 कसलीच महिना नाही. मोफत गाणं दारू तर साहेब. प्यायचे. गाऊन दाखवणार आहे. बादल प्लीज साहेब. हा का? मी सांगतो तुम्हाला, हा नाही गाणार. हे चल गाऊन दाखवायला सांग. हा चल. कधी मी स्वप्नात, गाणं गाणार हा. कधी स्वप्न, कधी हा माणूस खरं सांगतोय बादल. तुम्ही खरं म्हणताय, मी खरोखरच आनंद सरीन नाही हो. वेडा. चढवतो हा हार आनंद सरींच्या तस्वीरीवर. मला मरून खरंच खूप वर्ष झाली. नाही साहेब. नाही गाणार तर. कुठेच काही पत्ता नाही लागला. एरियातल्या सर्व दारूच्या अड्ड्यांवर मी चक्कर मारून आलोय. ते सांगतात की त्यांच्यासारखं कोणीच नाही आलं. पूजा, आय थिंक आता खंडाळ्याला जायचा काहीच फायदा नाही. कुठे असू शकतात ते? वेअर कुड ही बी?
खरंय ना सर, समोर आलं ना सत्य. आता आपल्याला काही करायची मुळीच गरज नाहीये, कारण की आनंद स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. डोंट टच मी. ओके, मी जातो आता. पैसे कुठून मिळाले तुम्हाला? कुठून मिळाले पैसे? बोला. माझ्यासाठी रक्त दिलं आणि मी याचे पैसे चोरून दारू प्यालो. नालायक आहे मी, नालायक आहे मी, नालायक आहे, नालायक आहे मी. दारू प्यालो याच्या पैशाने मी, नालायक आहे. मला सोडून दे पूजा, मला माफ कर, मी दारू प्यालो. पूजा मला माफ कर, मी दारू प्यालो. मला सोडून द्या, मी दारू प्यालो, मी नालायक आहे, नालायक आहे मी, नालायक आहे. पूजा मला माफ कर. मला हे बोलताना चांगलं नाही वाटत आहे, पण तुझे आजोबा आय थिंक इज राईट. तुझ्या डॅडींचं परतून येणं आता पॉसिबल नाहीये. नाही निखिल, आजोबा माझे खोटे आहेत आणि तू पण. माझ्या आणि त्यांच्यामध्ये तर फक्त एक बॉटल आहे, दारूची. मी ह्या बॉटलशी हार कधीच नाही मानणार, मुळीच नाही. पूजा, ही वेळ आहे का एका तरुण मुलीची घरी येण्याची? मी तुला विचारतोय पूजा, भिंतीना नाही. रस्ते खराब आहेत म्हणून उशीर झाला मला. तू खरोखरच आपल्या बापाची आहेस पूजा. तुझ्या आईचं तुला काही पण नाही, आमचं काही वाटत नाही. तू खोटी आहेस. मी स्वतःच्या डोळ्यांनी तुझ्या बापाला रस्त्यावर बेवारशी कुत्र्यांप्रमाणे फिरताना बघितलंय. उपकार मान परमेश्वराचे की मी त्याला कार खाली तुडवलं नाही, कळलं? तू खोटं का बोलतेस माझ्याशी? मान्य का नाही करत की त्याने माझं म्हणणं खरं करून दाखवलं? पूजा, एक गोष्ट सांग पूजा, तू त्या माणसाला सहन कसं करू शकतेस? अशा दारुड्यासोबत एक क्षण पण कसा काढू शकतेस? बस झालं तुमचं आता आजोबा. मग आता तुम्ही उत्तर द्या मला. मी तुमच्यासारख्या माणसाला कसं सहन करू शकते हो? कारण मला माहितीये की तुम्ही मला आईच्या पोटातच मारून टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं. माझा तर काही दोष पण नव्हता ना? बोला, बोला ना. काय बरळतेस तू? कोणी सांगितलं तुला हे सर्व काही? माझ्या आईने. वाचायचंय तुम्हाला? तुमची महानता, तुमच्या प्रेमाची खरी खरी कहाणी. माझा बाप तर फक्त दारूबाज आहे ना? स्वतःचा स्वतःला त्रास करून घेतो. तुम्ही तर इज्जत आणि प्रेमाच्या गोष्टी करून आपल्या मुलीच्या बाळाला मला मारायला निघाला होतात. आजोबा सांगा, मी तुम्हाला कशी सहन करते हो? का म्हणून सहन करते मी? बोला.
गुड मॉर्निंग. चहा पिणार तुम्ही? कॉफी? हे प्या तुम्ही. कारण विषाची सवय आहे तुम्हाला. मग अमृतही विषच लागणार ना मिस्टर आनंद सरीन. हे काय तुम्हाला आनंद सरीन म्हणून हाक मारतेस पूजा? माझा एवढा अधिकार तर आहे तुझ्यावर की तू बाबा किंवा डॅडी म्हणून हाक मारू शकते. नाही, तुमचा माझ्यावर कोणताही अधिकार नाहीये. कोणताही नाही. जोपर्यंत तुम्ही तुमचं दिलेलं वचन पूर्ण नाही करत, मी तुम्हाला आनंद सरीनच हाक मारेन. पूजा, मी तुला असं कोणतंही वचन नाही देऊ इच्छित जे मी नंतर निभावू शकणार नाही. आणि खरी गोष्ट तर ही आहे की मी कितीही प्रयत्न करून मी पिणं नाही सोडू शकत. माझ्यासाठी पण नाही. माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा ठेवू नकोस पूजा. चमत्कार गोष्टींमध्ये होतात, रोजच्या आपल्या आयुष्यात नाही. नाही साहेब, नाही. चमत्कार रोजच्या आपल्या आयुष्यातच होत असतात. साहेब, काल जे माझ्याबरोबर झालं ते कुठल्या चमत्काराहून कमी नव्हतं. साहेब, तुम्ही मला पैसे दिले होते कोणताही चांगलासा धंदा सुरू करण्यासाठी, पण मी त्या पैशांनी दारूचा धंदा सुरू केला. साहेब, काल जो प्रसंग घडला त्याने मला जाणीव झाली की याच विषामुळे तुमची ही हालत झाली. साहेब, मी तो धंदा आता अगदी कायमचा बंद करून टाकलाय. तुम्हाला आठवतंय साहेब, तुम्ही मला एकदा सांगितलं होतं की बादल, दुनियेत संगीतापेक्षा मोठी कुठलीच नशा नाहीये. तुमच्याकरिता हार्मोनियम आणले मी. हो, आणि साहेब, जर करायचीच असेल तर संगीताची नशा करा साहेब. साहेब, दारू सोडून द्या साहेब. बादल, तू ज्या आनंद सरीनबद्दल बोलतोयस तो मरून तर अनेक वर्ष लोटलीत. त्याच्यात पुन्हा जीव फुंकणं खूप खूप मुश्किल आहे. मी जीव फुंकीन त्या आनंद सरीनमध्ये. हे घ्या, हे काय आहे? आईची डायरी. तुम्ही दोघांनी जे चांगले दिवस घालवले होते, कदाचित त्या आठवणी तुमच्यात पुन्हा जीव फुंकतील. नाही पूजा, कदाचित तुला माहित नाही की आठवल्यावर मागे अनुभवलेलं सुख पण दुःखच देतं. गुड मॉर्निंग सर. सर, तुम्ही मला बोलवलं सर? हे तुझ्या घरामध्ये काय चाललंय? मी काही समजलो नाही सर. निखिल, कंपनीने घर दिलंय तुझ्यासाठी. तू त्यात कुठला पोट भाडे करून नाही ठेवू शकत. पण मी असं कुठे काय केलंय सर? काय हे खरं नाही की तुझ्याशिवाय त्या घरामध्ये कोणी दुसरं पण राहत आहे? नाही, पण ते भाडेकरू नाही आहेत. माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत, तिचे डॅडी. जे कोणी पण असतील त्यांना एका तासाच्या आत त्या घराच्या बाहेर काढून टाक. तू समजलास? ओहो, अच्छा. आता मला समजलं की तुम्ही असे माझ्यावर पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे का भुंकताय सर. शट अप. यू शट अप सर. श्रीमान कामदा प्रसाद यांनी तुमच्यावर दबाव टाकलाय, तर तुम्ही मला सांगताय की एक तर मी श्री आनंद सरीन यांना घरातून हाकलून देऊ, किंवा तुम्ही मिस्टर सेठ मला या नोकरीवरून काढून टाकताय. राईट? राईट. रॉंग. युअर रॉंग मिस्टर सेठ. कारण मी तुमची नोकरीच सोडतोय. हे घ्या, निघून जा इथून. शट अप. तू पण वेडायस निखिल. हे सगळं नाटक करण्याची काय आवश्यकता होती? नोकरी सोडलीस, आता त्यांना ठेवायला कोणती जागा पण नाहीये. पहिल्यांदा एक वेडा होता, आता दोघांना सांभाळावं लागेल. नोकरीची काळजी नको करू पूजा, उद्या दुसरी मिळेल लगेच. फ्लॅट पण 1-2 दिवसात मिळेल. इट्स नॉट सच अ बिग प्रॉब्लेम. तोपर्यंत त्यांचं काय करायचं? हा, कुठे ठेवायचं त्यांना? अरे, यांचा तर स्वतःचा फ्लॅट आहे ना मुंबईमध्ये, जिथे ते तुझ्या आईसोबत राहायचंय. वी कॅन गो देअर. नाही, मी त्या घरात पुन्हा राहायला नाही जाऊ शकत. नाही, पण का? कारण काय?
यांना काय झालं निखिल? बघ, त्या घरात जरूर कुठल्या अशा आठवणी आहेत ज्या त्यांना त्रास देत आहेत. कदाचित म्हणूनच त्यांना तिकडे जायचं नाहीये. जर आठवणी पाठलाग सोडत नसतील तर मग त्यांच्यापासून वाचायचा प्रयत्न का करायचा निखिल? आठवणींशिवाय आपण काय आहोत? ओ आनंद सरीन साहेब, सो चूक झाली माझी. ओ मला माफ करा, ओ मला माफ करा. त्या दिवशी जरा जास्तच झाली होती. मला टेरिबली सॉरी जी, टेरिबली सॉरी. अहो त्या दिवशी साक्षात भगवंत माझ्या समोर होते, पण मी आंधळा गाढव श्रीमानजी ओळखूच नाही शकलो. ओ चूक झाली हो माझी, मला माफ करा. हो असं कसं झालं माझ्याकडून, माफ करा मला प्लीज. आनंद सरीन, मी हे बघा, तुमचा हे बघा, मोठा एक मिनिट, भक्त आहे. एक मिनिट. आनंद सरीन साहेब यावेळी जरा अडचणीत आहेत. तुम्ही त्यांना अजून त्रास देऊ नका प्लीज. माझे भगवंत अडचणीत. आनंद सरीने साहेब तुम्ही अडचणीत. हॅलो जी, ओ जी तुम्ही अडचणीत आणि मला अडचण माहितच नाही. ओ दादा तुम्हाला माहित नाहीये, माझं दैवत आहे, मी त्यांचा भक्त आहे. त्यांची अडचण ती माझी अडचण नाही. अडचण काय जरा ते इकडे सांगा मला. सांगतो. निखिल हे बघ, राहायचा प्रॉब्लेम आहे, हा? फ्लॅटचा प्रॉब्लेम आहे. ओ, ओय फ्लॅटचा प्रॉब्लेम ही काय अडचण पूजा- आहे? अहो पूजा- माझ्या बरोबर पूजा- चला ना तुम्ही. मी पूर्ण बिल्डिंग तुमच्या नावावर काढून टाकतो. माझ्या घरी नाही, चला नाही, माझं तर का- तुम्ही माझ्या घरी याल, माझं घर पवित्र होऊन जाईल. अरे आनंद सरीन साहेब तुम्ही माझ्या घरी अहो, चला तर अहो, खरं. सामान कुठे हो दादा? ओ मी घेतो ना सामान, तुम्ही चला. निखिल, अहो अरे माझं यांना घर समजावं जरा. तुमचंच घर आहे ना आनंद सरीन साहेब. अहो नावच ठेवलं मी आनंद निवास. ओय मंगत, अरे काके ये ना फटाफट यार. अरे बर्फ शरफ आणलंस की नाही? हा, घेऊन ये, घेऊन ये, घेऊन ये. फारच छान आण. विचारावं लागतं कोणती ब्रँड चालेल तुम्हाला जी? ब्रँड कोणता तुमचा? जी काय म्हणालात? विचारतायत कोणती दारू पिणार आहात तुम्ही? जी मी दारू नाही पेत. ओय समजलो मी. तुम्ही मुलांच्या समोर लाजताय घ्यायला आहे जी. त्याचं काय की तसं आम्ही पण मुलांच्या समोर तर पितच नाही, पण गुड लक म्हणून होऊन जातात 3-4 पेग रोजचे है जी. पुत्तर गल ये है, आम्ही आहोत आर्टिस्ट लोक. आर्टिस्ट दारू नाही पिणार तर मग कोण पिणार? भगवंताने आमच्यासाठीच तर बनवली ना दारू. हा? आजी पुष्करनाथजी, परमेश्वराने तर फक्त पाणी बनवलंय, दारू माणूस बनवतो. ओय 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 पुत्र काय बोललेस तू आता? शाब्बस पुत्र, खुश राहा तू. ओय बिलकुल ठीक बोललेस. ओ ग्रेट डॉटर ऑफ ग्रेट आर्टिस्ट, ग्रेट डॉटर. जी. ओय ए मंगद, हा साहेब. तू घेऊन जाय सगळं. जा घेऊन सगळं. नाही पाहिजे मला. नेतो. जा घेऊन जा. हे, पुत्र आज तुझ्यामुळे यावेळी मी पण चहा पितोय. हा? मी पण. पूजा बाळा, ऐकले की तुझा प्रेमळ बाप कोण्या चाटवाल्याचा पाहुणा आहे सध्या? तुम्ही तिला शांतपणे नाश्ता करू द्याल जरा? तो आपल्या घरात का नाही राहत? तुला माहिती आहे त्याचा तर स्वतःचा फ्लॅट आहे. तुम्ही ऐकाल तर शपथ. पूजा बेटी तू उत्तर नाही दिलंस. ते आपल्या घरी यासाठी नाही जातेत कारण माझ्या आईशिवाय ते घर त्यांना खायला उठतं. इतकं प्रेम होतं त्यांचं माझ्या आईवर. अच्छा, खरं ऐकायचंय तुला की तो तिथे का नाही जा? नाही साहेब, नाही. हे काय झालंय तुम्हाला? गप्परा. बोला ना हो, का नाही जाते? पूजा, याचं कारण त्या घराच्या भिंती, छप्पर ओरडून ओरडून सांगतात की तो एक खुनी आहे, तुझ्या आईचा खुनी. तुझ्या बाळा, ते घर या गोष्टीची साक्ष आहे की त्याने तुझ्या आईला निर्दयपणे इतकं मारलं की ती मरून गेली. मला हे सगळं तुला सांगायचं नव्हतं, पण तू मला सांगायला भाग पाडलंस. जा तू आणि राहा जाऊन, जमलं तर आपल्या आईच्या खुन्याबरोबर. मी तुला थांबवणार नाही. तुझ्या बेळा जा तू. तुझा प्रेमळ बाप एकटा आहे. जा. तुझंच चित्र काढत होतो आणि विचार करत होतो की तू आपल्या आयुष्य किती मिळती जुळती आहेस. आणि रागात तर तू अगदीच आपल्या आईसारखी दिसतेस, बिलकुल तशीच जशी तुझी आई. कसं मारलत माझ्या आईला तुम्ही हो? काय? तुम्ही माझ्या आईला का मारलत? कसं काढलंय मी चित्र? टाळू नका मला. कसं मारलं होतं माझ्या आईला तुम्ही? काय वाटेल ते परळतेस तू. मी कधी कुणाला मारलं नाही. मारलं होतं माझ्या आईला तुम्ही. तुम्हीच माझ्या आईचा खून केला होता.
तिच्याशी प्रेमाचं ढोंग केलं होतं आणि आता माझ्याशी पण प्रेमाचं ढोंग करताय तुम्ही. काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? का नाही निघून जात माझ्या आयुष्यातून दूर? मी माझ्या आईच्या खुन्याबरोबर नाही राहू शकत. नाही राहू शकत मी. गेट आउट ऑफ माय लाईफ. I'll get out of your life. I will. तू पण माझी स्वतःची मुलगी. तुला असं वाटतं की मी तुझ्या आईचा खून केला? नाही केला मी तुझ्या आईचा खून. नाही केला मी प्रियाचा खून. तू ऐक. तू ऐक. ऐक आता काय झालं त्या दिवशी. वीणाशी माझा डिवोर्स न होत असल्यामुळे प्रियाशी माझी होणारी भांडणं वाढतच चालली होती. त्या दिवशी मी पुन्हा वीणाकडे गेलो. तिला विनंती केली की मला लग्नातून मोकळं कर. डायव्होर्स पेपरवर सही कर म्हणून. वीणाने अजून पैसे मागितले, पण माझ्याकडे जे होतं ते मी आधीच देऊ केलं होतं. मी विनवण्या केल्या, हात जोडले, पण तिने त्या डायव्होर्स पेपर्सवर सही करायला नकार दिला. आणि मी प्रियाला वचन दिलं होतं की त्या दिवशी डायव्होर्स पेपर्सवर सही घेऊन मगच घरी परत येईल. वीणाने खूप वेळ ते कागद नीट पाहिले आणि मग तिने त्या कागदांचे तुकडे तुकडे करून माझ्या तोंडावर फेकले. तो दिवस माझ्या आयुष्याचा सगळ्यात वाईट दिवस होता. त्या रात्री जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा अजूनही जागी आहेस? कशी आहेस? छकुली कुठे? झोपलीये ती. तू पण झोप जाऊन आरामात. आणि मी मात्र संपूर्ण रात्र एकट्याने जागून हा विचार करत राहू की मी उद्या काय करू. प्रिया, माझ्याशी भांडण उकरून काढू नकोस. मी खूप त्रासलेलो आहे. त्रासलाय तर मी पण खूप आनंद. माहितीये तुला, स्कूलवाल्यांनी छकुलीला ऍडमिशन द्यायला नकार दिलाय. का म्हणून? का म्हणून? तिच्या सर्टिफिकेटवर बापाचं नाव नाहीये. मग दुसऱ्या कुठल्या तरी स्कूलमध्ये दाखल कर. सगळ्या स्कूलमध्ये हाच प्रश्न विचारणार आनंद की मुलीच्या बापाचं नाव काय आहे. मग देऊन टाक ना माझं नाव. व्हॉट इज द प्रॉब्लेम प्रिया? प्रॉब्लेम हा आहे की माझे बाबा बरोबर बोलतात की मी तुझी बायको नाहीये. हो, मी तुझी रखेल आहे. डोंट यूज दॅट वर्ड. डोंट यूज दॅट वर्ड. सगळे लोक माझ्याबद्दल हाच विचार करतात. रखेल रखेल. शट अप. शट अप. आय एम सॉरी प्रिया. मी चालले इथून. यापुढे तुला माझं तोंड कधीच प्रिया, नाही आय एम दाखवणार. सॉरी. हे बघ प्रिया. नाही 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 बाळा. नाही बाळा, ललायचं नाही. हॅलो. बाबा. हा प्रिया. प्रिया, काय झालं बाळा? बाबा, आनंदने आज माझ्यावर हात उगारला. काय? मला मारलं. मी येते. मी परत घरी येते. हो बाळा, हो. ये, लवकर ये. नभतीस तू तरी जगलोच मी, नालीस तर न जगेन मी. माझ्या तृषेस तू जागविले, माझ्या तृषेस तू जागविले. तुझ्या साथीने, तुझ्या प्रेमाने
नभ स्वप्ने माझ्या आर्तवी प्रिया तिने माझ्या मिठीत प्राण सोडला. मी माझ्या डोळ्यांसमोर तिला मरताना पाहिलं, पण मी काहीच करू शकलो नाही. जर मी तिला थांबवलं असतं आणि घराच्या बाहेर जाऊ दिलं नसतं तर कदाचित ती आज जिवंत असती. मला नेहमी वाटतं की तिच्या मृत्यूला जबाबदार मीच आहे. मीच. नाही, तुम्ही जबाबदार नाही आहात. तो एक ॲक्सिडेंट होता. तुम्ही माझ्या आईचा खून नाही केलाय. तरी मी त्या दिवशी तिला थांबवलं असतं तर कदाचित. विसरून जा सगळं. या अशा प्रश्नांची उत्तर तुम्ही कधीच नाही शोधू शकणार.